पहली गेंद वहां पर रितेश की बढ़िया गेंद थी, ऑन दी अप खेलने की कोशिश की वहां बल्लेबाज अक्षय ने। डॉट गेंद के साथ इस ओवर की और इस मैच की शुरुआत होती हुई अच्छी गेंद वहां पर कहना होंगी। ये देखिए किस तरह से मूवमेंट मिला, हल्की सी बाहर की तरफ निकली थी, वही कारण था कि बल्लेबाज पूरी तरह से बीट हो गए थे वहां पर अक्षय। उसी बीच वहां पर देखना है इस गेंद को स्लॉक करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम, और उसी बीच अक्षय की पारी यहां समाप्त होती हुई पहला विकेट गिरता हुआ चावे स्पोर्ट चावे बी का। इस बार देखना है स्टैंड एंड डिलीवर, बहुत ज्यादा लेकिन ऊपर खेल बैठे वहां बल्लेबाज। एक और विकेट पहले ओवर में ही हम देख रहे हैं कि चावे स्पोर्ट चावे बी का दूसरा विकेट यहां गिरता हुआ। वहां पर पुल पर लेकर इस गेंद को खेला था मिड विकेट की दिशा में। ये देखिए किस तरह से ये गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन है इस गेंद के ऊपर। इस चौके की मदद से स्कोर 5 पर पहुंचता हुआ पहले ओवर का खेल हम देख रहे हैं, जबकि आज के दिन का ये 5वां मुकाबला 2 विकेट गंवाने के बाद चावे स्पोर्ट्स 5 रन। आउट कौन हुए इनका 12th मैन कौन है? एक बार फिर से वहां पर स्लो करने की कोशिश की थी, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं है। उसी बीच वहां पर देखना दूसरे के लिए जाना चाहते थे बल्लेबाज, एक से ही सहमत रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। 1 रन की मदद से स्कोर 6 पर। पहले ओवर की समाप्ति पर अच्छी गेंदबाजी की है वहां पर रितेश ने, जहां सिर्फ 6 रन खर्च किए और 2 बड़े विकेट हासिल किए।
जबकि आउट होकर बल्लेबाज जा चुकी है अक्षय और जीतू। अभी भी वहां पर विक्रम और हरीश मौजूद है। पहला ओवर बहुत ही बढ़िया रहा वहाँ रितेश का। अब देखना है दूसरे ओवर के लिए कौन से गेंदबाज को बुलाया जाता है। चेतन को बुलाया गया है। तो दूसरे ओवर की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए चेतन सामना करेंगे बल्लेबाज विक्रम। देखिए समय के मामले में सहयोग करना है। रितेश, विकेट कीपर रितेश। उसी बीच वहां पर देखना है लेट कट के अंदाज में इस गेंद को खेला वहां बल्लेबाज विक्रम ने। एक रन आएगा इस गेंद के ऊपर। एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता सकता हुआ 7 रन। बैकफुट पर जाकर इस गेंद को लेट कट के अंदाज में खेला वहां बल्लेबाज ने। एक रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए अब हरीश आएंगे स्ट्राइक पर। तो उस तरह की शुरुआत नहीं मिल पाई यहाँ चावे स्पोर्ट्स को जिस तरह से पहले ओवर में गेंदबाजी देखने को मिली है रितेश द्वारा। लेकिन अभी भी अगर हम यहाँ से हम देखें तो काफ़ी गेंदें बची हुई है और सिर्फ 2 विकेटें गिरी है। यहाँ से वापसी कर सकती है चावे, क्योंकि हम देख रहे हैं कि विक्रम इस वक्त अच्छी बल्लेबाजी करे जिसमें एक बाउंड्री भी लगाए। कुल मिलाकर 6 पर बल्लेबाजी करे। हरीश ने अब तक अपना खाता नहीं खोला है। पहली गेंद का सामना करेंगे वहाँ पर गेंदबाज चेतन। उसी बीच वहाँ पर चेतन की गेंद देखने पटकी हुई गेंद रही थी, लेकिन छोड़ दिया वहाँ पर बल्लेबाज हरीश ने इस गेंद को। आशा भरी निगाहों से वसीम डिंडा की तरफ देखा, लेकिन वसीम डिंडा ने पूरे टूर्नामेंट में कमाल की एम्पायरिंग की है। 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ। इस बार देखना ऑन दी अप खेलने की कोशिश। वहां पर एक और गेंद ऊपर जाती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी और हरीश की पारी भी यहां पर समाप्त होती हुई। विक्रम की पारी यहां पर समाप्त होती हुई। चौथा विकेट गिरता हुआ चावे बी का। यहां पर चेतन द्वारा अब तक 2 गेंदों पर 2 विकेट। अगर निहाल आए बल्लेबाजी के लिए, निहाल अगर 3 गेंदों पर 3 सिक्सर लगाते तो भूषण पाटिल जी की तरफ से 500 रुपए का इनाम। लेकिन हैट्रिक पर वहां गेंदबाज। उसी बीच वहां पर देखना है गेंद फिर से ऊपर चले गए। ओ हैट्रिक।
लगातार दूसरे मैच में यहाँ पर हैट्रिक देखने को मिल रही। इससे पहले हमने देखा राजेश ने हैट्रिक और अब यहाँ पर चेतन ने हैट्रिक की है। बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर चेतन द्वारा। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। तो 7 रन पर अब तक 5 विकेटें गिर चुकी यहाँ पर चावे स्पोर्ट्स चावे बी की। निहाल के ऊपर 500 रुपये का इनाम था अगर 3 गेंदों पर 3 सिक्सर लगा, लेकिन यहाँ पर हैट्रिक की है गेंदबाज चेतन ने। उसी बीच एक बार फिर से देखना, ये गेंद भी ऊपर और एक और विकेट। लगातार 4 गेंदों पर 4 विकेटें हासिल करते हुए इस वक्त गेंदबाज चेतन 7 रन बने और 6 विकेटें गिर चुकी यहाँ पर चावे स्पोर्ट्स चावे बी की। विकेटें हासिल किया और सिर्फ 1 रन खर्च किया। 2 ओवर की समाप्ति पर 6 विकेटें गंवाने के बाद चावे स्पोर्ट्स चावे भी 7 रन। बहुत ही खराब शुरुआत यहाँ पर कहना हुई, लेकिन बल्लेबाज भी हम देख रहे थे जो बल्लेबाज आ रहा वो ऊंचे स्ट्रोक की तरफ ही जा रहा था। उसी बीच वहां पर देखना है, यहाँ पर एक और बल्लेबाज आउट। 7 पर 7 विकेटें अब यहाँ पर चावे भी कुछ भी नहीं समझ पा रहे बल्लेबाज। बहुत बढ़िया यहाँ पर गेंदबाजी देखने को मिल रही है। हमारे जो स्कोरर है मोइज खतीब, बल्लेबाजों का नाम स्कोर बुक में दर्ज करते उससे पहले बल्लेबाज वापसी का रास्ता ले रहे। 7 गेंदों पर 7 रनों पर 7 विकेटें अब तक। उसी बीच वहां पर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश। बहुत ही खराब शुरुआत यहाँ पर पूरी तरह से ऊपरी क्रम के जो बल्लेबाज है कुछ खास नहीं कर पाए। ज़्यादातर जो बल्लेबाज है वो शून्य पे ही आउट हुए। सिर्फ विक्रम एक ऐसे बल्लेबाज थे जिन्होंने एक बाउंड्री लगाई थी और 6 रन बनाकर आउट हुए। अभी भी अगर दोनों ही बल्लेबाजों देखे तो अब तक खाता नहीं खुला है, किसी भी बल्लेबाज ने खाता नहीं खोला है, सिर्फ विक्रम को छोड़ के। इस बार ग्लांस करने की कोशिश, एक और विकेट गिरता हुआ। निभानी क्यों डीजे। 7 रन अब तक बने और 8 विकेटें गिर चुकी है। कई इस टूर्नामेंट का लोएस्ट स्कोर तो अपने नाम नहीं करने जा रही है चावे स्पोर्ट्स चावे बी। उसी बीच वहां पर देखना, इस बार छोड़ दिया था इस गेंद को। इस बार खराब गेंद वहां कहना होगी गेंदबाज दीपक की। वाइट का इशारा है, अब जाकर अतिरिक्त रूप में स्कोर आगे खिसक सकता हुआ 8 पर। हमारे बीच में शमरोज खान जी आ चुके हैं जिन्होंने जो खिलाड़ी ड्रिंक्स पी रहे वो हमें स्पॉन्सर किया है मोजो रियो।
इस बार बहुत ही बढ़िया तरीके से देखना है, कट कर दिया इस गेंद को, वहां पर गेंद की लेंथ पर जाकर खेलने की कोशिश की थी। साथ ही साथ फराज पटेल जी भी आ चुके हैं। वेलकम फराज पटेल जी और समरोज पठान जी, आपका इस्तकबाल है एचडी ट्रॉफी 2021 में। मैं शहजाद डॉन की तरफ से आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आपने एक बहुत बढ़िया चीज़ यहाँ पर दी इस टूर्नामेंट को, खिलाड़ियों को तरोताज़ा करने के लिए। मोजोरी उसी बीच एक और, कुछ भी यहाँ पर बल्लेबाज कर नहीं पा रहे। अब लास्ट विकेट और लास्ट बल्लेबाज आ रहे बल्लेबाजी के लिए, जबकि 9 विकेटें गिर चुकी है। नौ रन पर 9 विकेटें यहाँ पर गवा चुकी है चावे स्पोर्ट चावे भी। कभी रन आगे कभी विकेटें आगे। लास्ट बल्लेबाज अब आया है बल्लेबाजी के लिए, लेकिन क्या गेंदबाजी हो रही यहाँ पर श्रेणी 11 पिलंजे की तरफ से। उसी बीच वहां पर दीपक की ये गेंद, एक बार फिर से वाइट का इशारा आता हुआ। इस ओवर में 2 वाइट गेंदें की, हालांकि 3 विकेटें भी हासिल की है दीपक ने। पहले ओवर में जहां हमने देखा कि रितेश ने 6 रन खर्च किए थे, 2 विकेटें हासिल की। उसके बाद चेतन है, चेतन ने कमाल कर दिया, 1 रन दिया, 4 विकेटें हासिल की। उसके बाद दीपक, दीपक ने अब तक 3 रन देकर 3 विकेटें हासिल की। उसी बीच वहां पर यह गेंद देखना, विकेटों के ऊपर से गेंद निकलती हुई, डॉट गेंद, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो बहुत ही कम नजर आता हुआ, सिर्फ 10 रन, जबकि 9 विकेटें यहां पर गिर चुकी है। इसके बाद जो होने वाला मुकाबला है वो रहेगा केडी केडी स्पोर्ट्स पहाड़े वर्सेस वाघविली के बीच में रहेगा। दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है हमारे टॉस बॉक्स में। गेंदबाजी के लिए अब अजीत को बुलाया गया है। सामना करेंगे बल्लेबाज मनीष। लास्ट ओवर का खेल शुरू होने जा रहा है और लास्ट बल्लेबाज, लास्ट जोड़ी इस वक्त क्रीज पर। ऊपरी क्रम हम देखें तो पूरी तरह से क्लैप्स हुआ है यहाँ पर। कोई भी बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए, ज्यादातर बल्लेबाज 0 पर ही आउट हुए। अजीत, उसी बीच वहां पर अजीत की ये गेंद देखना है, ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद वाइट। इस 1 रन की मदद से स्कोर 11 पर 9 विकेटें गंवाने के बाद चावे स्पोर्ट्स चावे भी। बहुत ही खराब शुरुआत रही। उसके बाद हमने देखा कि मिडिल ऑर्डर के बल्लेबाज भी कुछ खास नहीं कर पाए। इस बार देखना है, वहां पर सवाल जरूर पूछा जा रहा है, फाइन खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज मनीष ने। 1 रन आएगा इस गेंद के ऊपर, देखना है क्या कुछ हो पाता है वहां पर। बल्ले पे लगने भर के बाद 1 रन आया इस गेंद के ऊपर। ग्लांस करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन साफ तौर से खेल नहीं पाए थे उस गेंद को। 1 रन आया इस गेंद के ऊपर, स्कोर 1 रन की मदद से 12, 9 विकेटें गंवाने के बाद। बहुत ही गजब की गेंदबाजी देखने को मिली यहाँ पर। श्रेणी 11 पिलंजा के सभी गेंदबाजों ने अब तक अच्छी गेंदबाजी की। इस बार राइजिंग गेंद थी वहाँ पर, ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश, लेकिन बहुत पहले ही अपना बल्ला घुमा बैठे थे वहाँ बल्लेबाज सागर। जब ऊपरी क्रम के बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए तो हम जो 9वें और 10वें नंबर के बल्लेबाज है तो उनसे कुछ खास उम्मीद भी नहीं रख सकते। इस बार ये देखिए ऑन दी अप खेलने की कोशिश वहां पर, तो इसी के साथ ऑल आउट।
टीम केडी पहारे आणि टीम वाघिवली या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. यस 3 षटकांचा सामना असेल आणि यस कॅमेरामॅन पाहू शकताय. यस फराजी पटेल साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या नामनाची सामन्याची नाणेफेक केली जाईल. केडी पहारे आणि त्यांच्या समवेत असेल वाघिवली संघ. यस या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजून जाईल. 3 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या. दोन्हीही टीम कॅप्टन व टीम कॅप्टन 3 षटकांचा सामना राहील ची नोंद घ्यायची. नाणेफेक केली जाते. एका बाजूने SD ट्रॉफी तर दुसऱ्या बाजूने महापोली. मग या गोलंदाज इथे मात्र मान्यवर तयार झालेत. SD ट्रॉफी कॉल दिल्यानंतर यस नाणेफेक जिंकली आहे. यस केडी पहारे संघाच्या खेळाडू मी मान्यवरांनी विनंती करतो क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. यस जाऊयात आपण आणि नक्कीच इथे मात्र केडी पहारे संघ आपण नाणेफेक जिंकला आहे. सर्वात प्रथम निर्णय कळवायचा आहे फलंदाजी. यस 3 षटकांचा सामना आहे म्हणून की काय फलंदाजी निवडली आहे. असं काय नाही, आमच्यामध्ये गोलंदाजी थोडी एकदम मजबूत आहे. आम्ही रना करताना कम से कम 30-35 रनांचा आम्ही टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच म्हणजे कमीत कमी ह्या नक्कीच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही केलाय. आयोजन कसं वाटतंय. आयोजन तर मी सकाळी पण बोललो का हा महापोली ट्रॉफी खेळायची झाली तर आम्हाला फार मजा येते. का महापोली ट्रॉफीमध्ये एक सैदा डॉन झाला, 2-3 एक असे टीम आहेत त्याचे मेन करते धरते आहेत. ते एवढं सुंदर आयोजन असतो का एवढा सुंदर आयोजन एवढ्या भागामध्ये कुठला नसतो. नक्कीच एक भव्य दिव्य आयोजन बघायला मिळतो. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर मी जातोय वाघिवली संघाच्या कर्णधाराच्या दिशेने. जर का आपण नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता. फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षण तुमच्या वाटेला आलाय. मनासारखा निर्णय तुमच्या वाटेला आलाय. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न तुमचा त्यांना असेल. 25+ आणि 3 षटकांचा सामना आहे. आयोजन कसं वाटतंय. आयोजन खूप चांगलं आहे. तसंच खेळायला खूप मजा येते ग्राउंडवर. नाही बेस्ट ऑफ लक. कारण सामना मैदानात चालू होत आहे. जास्ती वेळ घेणार नाही आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ऑल टू क्रिकेट. बॉल चॉईस करण्यासाठी यायचं आहे. चेंडू चॉईस करण्याकरिता मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करीन की आपण बॉल चॉईस करण्याकरिता यायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल आणि त्यामध्ये तुम्हाला बिमर करता फक्त रिव्ह्यू दिला जाईल. तोही सुद्धा 1-10 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूने असे श्रावणी 11 पिळंजे संघ रितेश राऊत त्यांच्या ह्या मुलीचा नावाने हा संघ मला तर आपल्याला खेळताना दिसतोय. टार्गेट समोर ठेवले गेले विजयाकरिता 13 धावांचं लो स्कोरिंग मॅच आहे आणि यस 13 धावा. क्या बात आहे. कारण दीपक सारखा गोलंदाज आहे, रितेश यांच्यासारखा गोलंदाज आहे. नक्कीच आपण पाहिलं की यस दीपक एक चांगला खेळाडू त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चेतनने विकेट हॅट्रिक. यस 4 चेंडूमध्ये 4 गडी ज्यांनी बाद केलेत. यस 4 षटकांचा सामना राहील. सेकंड राऊंड सुद्धा 4 षटकांचा खेळवला जाईल. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. जाऊयात सामन्याच्या दिशेने. लो स्कोरिंग सामना आहे पण कुठेतरी मात्र एक वेगळी टफ सामना बघायला मिळतोय. का रितेश सारखा फलंदाज, एक भरदस्त व्यक्तिमत्व आणि एक भरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यार पहिल्या चेंडू थांबवण्यात आलाय गेलाय. यस रितेशला एक ही धाव कन्वर्ट करून दिली गेली जात नाहीये या चेंडूवर. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय, बाकी राहिलाय. रितेश सारखा फलंदाज तिथे मात्र समोर बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. वन्स अगेन निर्धाव. आसिफ सिनियर यांचं इथे आगमन झालंय. खूप वेळानंतर ते इथेपर्यंत पोहोचलेत पण वेलकम सुस्वागतम आसिफ. 2 चेंडू आपण पाहिले की इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत. गोलंदाज निहाल घडून
अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यार तिसरा चेंडू घेऊन हलक्या हाताने तटवलं गेलंय. नक्कीच चेंडू धाव घेतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळालं. तोपर्यंत धावा मात्र इथे कन्वर्ट केल्या गेल्या, त्या म्हणजे 2 आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या अंकावर 21 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ खलास झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय, शेष राहतोय. अंतिम 3 चेंडू यात कशा पद्धतीने ते मात्र डिलिव्हर केले जातील. सर वसीम धिंडा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेगला मात्र यस ताबिश सर आपल्याला इथे मात्र बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू रितेशच्या बॅटमधून उडवलाय. रितेशला वाटलंय की फटका फसलाय माझा, पण चेंडू यस नक्कीच जे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 1 पतन यस डीजे. येस गडी बाद झालाय रितेश. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 2 या अंकावर मात्र जाऊन पोहोचली गेली आहे 1 गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज पोहोचलाय अक्षय. नवीन फलंदाज इथे मात्र पोहोचलाय. स्ट्राईकला बघायला मिळतोय प्रतीक आहे, नॉन स्ट्राईकला अक्षय. डावकुरे आताचा फलंदाज आहे आणि आम्ही एक उल्लेख सकाळच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा केला की निसर्गाची देण असलेला जर खेळाडू आणि कोणते फलंदाज असतील तर ते मात्र डावखुरे आहेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. नक्कीच हा मात्र असेल फाईट बॉल. 1 धावाली एकेरी धावेने धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचले. अजूनही 10 धावांपासून वंचित राहिलाय तो म्हणजे संघ येस झाडू. खराडा रेडी ठेवा. जरियान येस 4 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 5वा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता इथे मात्र सज्ज झालाय. या चेंडूवर हल्ला चढवलाय अक्रॉस द लाईन. चेंडूला खेळून काढल्यानंतर बाउंड्री लाईनला काय क्षेत्ररक्षण. एक वेगळे एफर्ट्स इथे मात्र बघायला मिळाले. 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलं ते म्हणजे 4 या अंकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 9 धावांपासून दूर राहिलाय तो म्हणजे संघ श्रावणी 11 पिळंजे. विजयाकरिता मात्र 9 धावांपासून दूर राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनश्च एकदा इथे मात्र सज्ज झालाय तो म्हणजे निहाल. शेवटचा अंतिम चेंडू, अंतिम रतीब, अंतिम डोस घेऊन हाताळण्याकरिता इथे मात्र सज्ज झालाय. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. 1 धाव आली आहे. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या अंकावर. हॅलो, इथे मात्र आगमन झालंय सन्माननीय रियाजी अन्सारी साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम रियाजी अन्सारी साहेब. या स्नो बॉलचा इशारा आणि तदनंतर त्याच्यावर घेतली गेलेली 1 धाव म्हणजे 9+1 अशा 2 धावा इथे मात्र मिळतील. हात लागलेला आहे इष्ट्यांना त्याचा, म्हणून नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. फ्री हिट इथे मात्र आपल्याला बघायला मिळेल. बघायला मिळतोय धावसंख्या फलकावर जोडली जाते. 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावर. नक्कीच अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. फ्री हिट इथे मात्र आहे आणि नक्कीच फ्री हिटचा फायदा इथे मात्र घेतला जाईल का, बघूयात काय होईल. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. यस फ्री हिट इथे मात्र आहे.
एक धाव आली आहे. षटक क्रमांक 1 संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 8 या अंकावर. शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता. नक्कीच उद्याच्या दिवसातील पहिला सामना असेल. आई संतोषी टीम आई संतोषी माता अनगाव वर्सेस आजच्या दिवसातील जो संघ निघेल त्यांचा उद्या पहिला सामना असेल. ठीक 8 वाजता इथे येऊन रिपोर्टिंग करायचं आहे. 8:30 वाजता पहिला चेंडू हा डिलिव्हर केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 8 वाजता येऊन रिपोर्टिंग केले नाही केल्यास त्याला पॅनलाइज केले जाईल. 8:30 वाजता ठीक हा चेंडू नक्कीच पडला जाईल आणि पहिला सामना असेल रॉयल झिडके वर्सेस आर्यन्स झिडके. त्यानंतर गावदेवी खांडपे वर्सेस मी स्पोर्ट्स कवाड बी हा दुसरा सामना असेल. त्यानंतर तिसरा सामना असेल वकी स्पोर्ट्स ए वर्सेस गावदेवी अनगाव. त्यानंतर चौथा सामना असेल वेरेगाव संदेश वर्सेस चावे स्पोर्ट्स चावे. त्यानंतर 5वा सामना असेल खोनीगाव वर्सेस पॉवर शेलार. मध्ये हे सामने हे लढत अशी खेळवली जाईल याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. पहिला चेंडू फेकला गेला. इथे मात्र निर्धाव स्वरूपात डॉट बॉल इथे मात्र हाताळण्यात आलाय. पहिल्या चेंडूचा खेळ केला. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. मॅन रिझनला चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव तर आली आहे. एका धावे समाधान पुनश्च एकदा मानलं जाईल आणि एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. ते म्हणजे 9 या अंकावर. आम्ही म्हणतो ना की लो स्कोरिंग मॅचेस कुठेतरी मात्र होताना मात्र बघायला मिळत आहेत. या 13 धावांचा आव्हान पार करत असताना कुठेतरी मात्र दुसऱ्या षटकापर्यंत सामना जातोय. अन्यथा आपण कालचा दिवस बघितला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा मात्र 13 धावा खेचून काढल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज इथे मात्र तयार झालाय तिसरा चेंडू घेऊन हाताळण्याकरिता. कारण 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय शेष राहतोय. तिसरा चेंडू आणि घुटनाट एक तमाशा दे खेळण्याचा प्रयत्न. झेल सोडला जातोय. पुनश्च एकदा एक धाव येईल आणि यस हे मात्र श्रावणी 11 पीएनचे संघ बघितला ना मोठ्या फटक्यांना कुठेही मात्र पसंती न देता सिंगल डबल धावाने आपला आव्हान पार होऊ शकतं हे मात्र दाखवून देत आहेत. यस एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या अंकावर. विजयाकरिता 15 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता. सैजा डॉन यांचा भाचा जरियान सुद्धा इथपर्यंत पोहोचलाय. त्याचं सुद्धा इथे मात्र स्वागत असेल. वेलकम सुस्वागतम. एक धाव पुनश्च एकदा इथे मात्र अंकित केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धाव थांबवण्यात आली आहे. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकावर. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा 2 धावांचा खेळ अजूनही बाकी राहतोय. कारण 11 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 13 धावांचं आव्हान आहे. कुठ्यात तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील का. तब्बल चेंडू संपले 4. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय शेष राहतोय. आणि इथे मात्र थटवलंय चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पण तिथे मात्र टिपला गेलाय झेल. फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या असलेला फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. डीजे नक्कीच गडी बाद झालाय. जर का सिंगल डबल घेतली असती तर नक्कीच झपाट्याने इथे मात्र पुढे गेला असतं धावफलक. सागर नवीन फलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पुनश्च एकदा व्हाईट बॉल डिलिव्हर केला गेलाय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर.
अंतिम एक चेंडू डिलिव्हर करायचा असताना वाईट स्वरूपात चेंडू फेकला गेलाय. शेवटच्या आणि अंतिम एक धावेची गरज अजूनही विजयाकरिता. आणि यस हा सुद्धा असेल वाईट आणि सामना विजयश्री ठरलाय टीम श्रावणी 11 भिळेंचे संघ आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय चेतन. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय टीम वाघिवली संघ. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक्स चॉकीला आणि पुन्हा एकदा परतूया सामन्यामध्ये. नक्कीच मी चावे संघ आणि श्रावणी 11 भिळेंचे संघ दोन्ही संघांना विनंती करतोय